रुपाली भोसलेचं हक्काचं घर झालं आणि त्यात तिची मैत्रीण नसेल तर कसं होईल. गौरी आहे माझ्यासोबत आणि तुझं स्वागत आहे एकदा लोकमत फिल्मीमध्ये. आणि आत्ताच दोघींना फार इमोशनल होताना पाहिलं गौरा. काय तुमच्या फ्रेंडशिपचे किस्से मी खूप ऐकलेत, आपण छान त्याचे सेगमेंट्स केले, त्याच्यामुळे मला माहिती आहे तुम्ही दोघी एकमेकांना किती जास्त चांगलं ओळखता. काय सांगशील तुझ्यासाठी ही मुवमेंट कशी? म्हणजे ऑफकोर्स ती माझी मैत्रीण आहे हे सगळ्यांना माहितीच आहे, बट शी इज माय फॅमिली. आणि आय डोंट नो, मी मे बी बोलू पण नाही शकत आहे. रुपाली इज लाईक अ फॅमिली टू मी. आणि मुंबईमध्ये जेव्हा मी माझ्या फॅमिलीपासून दूर राहते तेव्हा रुपालीने मला तिच्या फॅमिलीचा एक पार्ट करून घेतला. म्हणजे आत्ता पण घराची कामं आणि सगळं सुरू असताना अगदी सुरुवातीपासनं की गौऱ्या मी घर घेतलंय आणि त्या न्यूजपासनं ती पण ऑफकोर्स तिने मला भेटून सांगितली होती अचानक. आणि मला म्हणाले की इथे भेट. आम्ही आनंदनगरच्या इथे भेटलो कारमध्ये आणि तिने मला अचानक पेढा खाऊ घातला आणि मी तिला म्हणाले काय झालं. ती म्हणाली मी फायनली घर घेतलंय. आणि ऑफकोर्स म्हणजे तेव्हा पण आम्ही दोघीच होतो गाडीत आणि आम्ही दोघी क्रेझी रडत होतो बिकॉज काय चाललंय काहीच कळत नव्हतं. आणि आय वॉज व्हेरी हॅपी फॉर हर. आय एम व्हेरी प्राऊड ऑफ हर. आणि अगदी पत्र्याच्या घरात राहणारी मुलगी आणि खूप मेहनतीने आणि खूप कष्ट करून ती इथपर्यंत आलेली आहे. आणि मला असं वाटतं माझंच घर झालं आहे. सो या आय एम हॅपी इन अ वे की मला परत बीडला नाही जायला लागणार आहे. माझं घर आहे मुंबईमध्ये. तुझ्यासाठी खरंच खूप इमोशनल मोमेंट आहे गौरा. रुपालीला भेटताना तू म्हणालीस त्याचं प्रत्येक गोष्टी डिस्कस झाल्या, हक्काने भेटता तुम्ही. पहिल्यांदा जेव्हा सांगितलं तेव्हा ते म्हणतात तो एक वेगळा आनंद असतो आपल्या मैत्रिणीचं हक्काचं घर झालं. काय वाटलं जेव्हा पहिल्यांदा तिने तुला सांगितलं की हक्काचं घर? मी तुला सांगितलं तसं आम्ही दोघी काहीही बोललो नाहीत. आम्ही दोघीही रडत होतो आणि वी वर एक्स्ट्रीमली हॅपी. आणि त्या मुवमेंटपासनं तिने डील साईन केल्यापासनं म्हणजे रजिस्ट्रेशन घराचं झाल्यापासनं प्रत्येक फोटोज प्रत्येक गोष्टीचा अपडेट होता. मी इथे हे लाईट्स लावतीये, आपण हे करणार आहोत आणि आपल्या घरात आपण हे करणार आहोत, ही तिची भाषा होती. आणि शी इज लाईक द ग्रेटेस्ट पर्सन, द काइंडेस्ट पर्सन आय हॅव एव्हर मेट. आणि आय एम व्हेरी ग्लॅड की मी तिची मैत्रीण आहे आणि आय एम अ पार्ट ऑफ हर फॅमिली. सो या आता माझ्या मते दोघींचा भेटण्याचा अड्डा फिक्स झाला ना आता, तेव्हा हक्काचा अड्डा या. थँक्यू गौरा. आणि माझ्या मते अशीच मैत्रीण सगळ्यांना मिळो जी प्रत्येक वेळेला खंबीरपणे पाठीशी उभे राहते आणि सुखदुःखातही सोबत असते. थँक्यू गौरा. आणि माझ्या मते तुझ्या शुभेच्छा, तुमचं प्रेम तिच्यासोबत आहे म्हणून या सगळ्या गोष्टी घडतात. तुझाही लवकर अशी स्वप्न पूर्ण होऊ देत याच शुभेच्छा. थँक्यू सो मच.